नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मानसशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि गुणांच्या दृष्टीने हक्काचा विषय या ठिकाणी आज शिकणार आहोत. जीन पियाजे यांची बोधात्मक विकास उपपत्ती, जो की टीईटी, टेट किंवा सीटीटी अशा परीक्षांमध्ये या सिद्धांतावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातात. आज आपण हा सिद्धांत केवळ वरवर नाही पाहणार आहेत, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा सखोल आणि सविस्तर अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. बघा मित्रांनो, आपली परीक्षा पुढे गेलेली आहे, त्यामुळे आपण काय करू की ज्या काही अवघड कॉन्सेप्ट आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत, त्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी पुन्हा एकदा रिवाइज करणार आहोत. चला, आपले जे काही प्रश्नांचा सराव आहे तो तर सुरूच राहणार आहे, परंतु अशा काही महत्त्वाच्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. चला, आज आपण बघा मूलभूत संकल्पना जी आहे ती समजून घेऊया. बघा, जीन पियाजे यांच्या सिद्धांताचा पाया जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जीन पियाजे आपल्याला स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. जीन पियाजे हे स्वित्झर्लंडचे, कुठले? स्वित्झर्लंडचे जनुकीय ज्ञानमीमांसक. लक्षात ठेवा हा शब्द. जनुकीय मानसशास्त्रज्ञ आहेत. सहज मानसशास्त्रज्ञ असं विचारण्यापेक्षा काय, एखाद्या वेळेस परीक्षामध्ये काय होतं, जनुकीय ज्ञानमीमांसक अशा प्रकारचा शब्द वापरला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. बघा, याचा अर्थ असा होतो की ज्ञानाचा उगम आणि विकास जैविक दृष्टिकोनातून कसा होतो याचा अभ्यास. जैविक ज्ञानमीमांसक येते लक्षात. पियाजे यांचं मूळ शिक्षण बायोलॉजीमध्ये झालं होतं. त्यांना मग त्यांच्या उपपत्त्यामध्ये आपण काय केलं की मानवी बुद्धीची तुलना जैविक अनुकूलनाशी त्यांनी केली. येते लक्षात तुमच्या. बघा, त्यांचं संशोधन, त्यांचा जन्म बघा, ते 20व्या शतकातील महत्त्वाचे बालमानसशास्त्रज्ञ आहेत. जन्म 9 ऑगस्टला झालेला आहे 1896 न्यूशॅटेल म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये. आणि संशोधन जे आहे ते मूळचे ते जीवशास्त्रज्ञ म्हणजेच बायोलॉजिस्ट होते. आणि त्यांनी काय केलं की बालक कसे शिकते याविषयी त्यांना कुतूहल होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी संशोधन केलं. प्रसिद्धी बघा, जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांना प्रसिद्धी भेटलेली आहे. लक्षात ठेवा, त्यांनी बालकांच्या जन्मापासून ते वयाच्या 15 वर्षापर्यंतच्या काळाचा अभ्यास करून त्यांनी काय केलेला आहे, उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. मग पियाजे काय म्हणायचे की ते म्हणायचे मुले ही सक्रिय ज्ञान निर्माते असतात. मुले काय असतात? सक्रिय ज्ञान निर्माते असतात. म्हणजेच मुले स्वतःचे ज्ञान स्वतः रचत असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. चला पुढे पाहू आपण. बघा, या ठिकाणी बोधात्मक विकास अवस्था. आता ही अवस्था जी आहे, जीन पियाजे यांनी बालकाच्या विकासाचे काय केले होते, 4 मुख्य प्रकार त्यांनी पाडलेले होते. परीक्षेमध्ये या 4 अवस्थांचा क्रम किंवा त्याचा वयोगट असेल हे हमखास विचारला जातो. जोड्या लावा अशा पद्धतीने सुद्धा तो विचारला जातो. म्हणजे एका साईडला काय करतात ते अवस्था देतात आणि दुसऱ्या साईडला त्याचा वयोगट देतात. येते लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे ते परीक्षेमध्ये येऊ शकतं. आता या ठिकाणी बघा, संवेदीकारक अवस्था, त्याच्यानंतर क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि अमूर्त क्रियात्मक अवस्था, या मुख्य 4 अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता लक्षात ठेवायचं आहे की संवेदीकारक जी अवस्था असते ती जन्मापासून 2 वर्षाची असते. क्रियापूर्व अवस्था जी असते ती 2 ते 7 वर्ष असते. मूर्त क्रियात्मक अवस्था जी असते ते 7 ते 12 वर्ष किंवा 7 ते 11 वर्ष असते. आणि अमूर्त क्रियात्मक अवस्था, ज्याला औपचारिक क्रियात्मक अवस्था ही म्हटलं जातं, ती 11 ते 15 वर्षांची असते. लक्षात ठेवायचं सर्वांनी, या ज्या अवस्था आहेत याचा क्रम सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी विचारला जाऊ शकतो. क्रम जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर तुम्ही इंग्लिश जे काही वर्ड्स दिसतात त्याच्यानुसार लक्षात ठेवू शकता. सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्स्टंट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज याच्यानुसार, म्हणजेच एसपीसीएफ असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे काय होतं की परीक्षेमध्ये तुमचा गोंधळ होणार नाही. तुम्हाला या अवस्था ज्या आहेत त्यांचा क्रम लक्षात राहील. चला आता आपण या ठिकाणी बघा, या 4 अवस्थांमधील आपण पहिली अवस्था पाहू, संवेदीकारक अवस्था. आणि त्या अवस्थेचे वैशिष्ट्य जे तुम्हाला मी सांगितली होती की ती अवस्था कशी आहे, जन्म ते 2 वर्ष आहे असं त्याचा कालावधी आहे. या अवस्थेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय असतं,
की मूल केवळ आपल्या संवेदना आणि शारीरिक हालचाली यांच्याद्वारे ते शिकत असतं. मोटर ऍक्टिव्हिटीज म्हणतो आपण त्याला, लक्षात ठेवा. या वयामध्ये काय असतं, या वयामध्ये विचार करण्याची प्रक्रिया, या वयामध्ये विचार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे शारीरिक असते. म्हणजे या अवस्थेचा सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो तो तो म्हणजे काय असतो की वस्तू सातत्य. परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारतात की वस्तू डोळ्यासमोर नसली तरी ती अस्तित्वात आहे हे मुलाला कोणत्या अवस्थेत समजतं, तर त्याचं उत्तर आहे संवेदीकारक अवस्थेच्या शेवटी, म्हणजेच 18 ते 24 महिन्याच्या कालावधीमध्ये. मी महिन्याचं म्हणतोय. सुरुवातीला मात्र मूल काय असतं की ते आत्मकेंद्रीय असतं. हे तर लक्षात. या ठिकाणी बघा काय सांगितलं की वेदनाकारक अवस्था असे म्हटलं जातं. आत्मकेंद्रित असतं बालक. बालक वस्तू हाताळून चोखून पाहतं आणि संवेदनेच्या जाणीवेने ज्ञान मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतं आणि यात सामाजिकीकरण व समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बघा आता पुढे जी अवस्था आहे त्या अवस्थेसंदर्भात आपण पाहू की तत्पूर्वी संवेदीकारक अवस्थेचे देखील आपल्याला या ठिकाणी उपप्रकार पाडलेले आहेत. 6 उपप्रकार आहेत. आता यांचा कालखंड आणि नावं लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा पहिली अवस्था दिली आहे प्रतिक्षेप प्रतिक्रियांची अवस्था, जी 0 ते 1 महिन्याचा कालावधी असतो. बघा आता याच्यात काय होतं बरं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये रडणे, किंचाळणे, हातपाय हलवणे अशा प्रतिक्षिप्त क्रिया बालक करत असतं. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी बघा दुसरी दिलेली आहे प्राथमिक चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था, जी आहे या ठिकाणी 1 ते 4 महिन्यांची ही अवस्था दिलेली आहे. येते लक्षात सर्वांच्या. बघा पुढे तिसरं या दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं की बालक शरीराच्या विविध अवयवांचा उपयोग करायला शिकतं 1 ते 4 महिने. आता पुढे दिलेला आहे दुय्यम चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था, जे 4 ते 8 महिने आहे. याच्यामध्ये बालक त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बाह्य वस्तूंचा उपयोग करायला शिकते. बघा या ठिकाणी काय होतं की मुलाचं लक्ष स्वतःच्या शरीरावरून बाजूला होतं आणि बाह्य वस्तूंवर ते जात असतं. जसं की खेळणीला हात लावणे, खुळखुळा वाजवणं, हे जे काय आहेत याला मग या ठिकाणी दुय्यम म्हणतात. लक्षात ठेवा, कारण या बाह्य वस्तूंचा समावेश असतो. दुय्यम बाह्य वस्तू, दुय्यम वस्तू असं लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. चला बघा पुढे बघा आणखीन 3 त्याचे उपप्रकार दिले आहेत. चौथा काय सांगते की वेदकारक संयोजनाची अवस्था, जी 8 ते 12 महिने आहे. या काळात बालक काय करतं बघा, या काळामध्ये बालक शरीरासोबतच इतर बाह्य वस्तूंचा हेतुपूर्वक काय करतं, उपयोग करतं. येते लक्षात. जो वयाचा काळ आहे तो 8 ते 12 महिने आहे. हे मात्र तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे उद्दिष्टपूर्ण वर्तन ते या काळामध्ये ते करत असतं. जसं की लपवलेलं खेळणं शोधण्यासाठी समोर जे काही अडथळा असेल ते दूर करणं, या सगळ्या गोष्टी तिथं येतात. आलं लक्षात. चला पाचवं दिलेलं आहे तृतीय चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था. बघा ही अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये 12 ते 18 महिने हा कालखंड आहे आणि याच्यामध्ये असं सांगितलंय की शरीराचे नवीन वर्तन प्रकार या काळात बालक शिकते. शरीराचे नवीन वर्तन प्रकार शिकते असं म्हटलेलं आहे. येते लक्षात सर्वांच्या. बघा पुढे दिलेले आहे मर्मदृष्टीची अवस्था, ज्याला मानसिक संयोजन देखील म्हटलं जातं, जे आहे 18 ते 24 महिन्याचा कालखंड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. इथे बघा काय होतं की प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी मूल डोक्यामध्ये काय करतं की मानसिक प्रतिमा तयार करतं. बालक आजूबाजूच्या विविध घटकांचा विचार करतं आणि मग त्याच्यानुसार काय करतं, ते कृती करत असतं. येतं लक्षात. म्हणजे या काळात वस्तू सातत्य पूर्णपणे विकसित होत असते. ऑब्जेक्ट जे असतं वस्तू सातत्य, येतं लक्षात, हे या काळामध्ये घडून येतं. आता पुढे बघा क्रियापूर्व अवस्था ही दुसरी अवस्था आहे. याच्यामध्ये वयाचा जो कालावधी आहे, वयाचा कालावधी बघा 2 ते 6 वर्ष देण्यात आलेला आहे. आणि याचे वैशिष्ट्य बघा, बालकाला अमूर्त विचार करणे जमत नाही.
मूर्त आणि अमूर्त लक्षात ठेवा. याला आहे ना अमूर्त विचार करणं जमत नाही. म्हणजेच बघा परीक्षेच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची अवस्था आहे. यात भाषेचा जो विकास असतो तो वेगानं होतो आणि मूल जे आहे ते प्रतिकात्मक विचार करू लागते. हा म्हणजेच काय करतं ती मनातल्या गोष्टी शब्दांद्वारे किंवा एखाद्या चिन्हांद्वारे मांडू लागतं. पण या अवस्थेत मुलाकडे तार्किक विचार करण्याचा अभाव असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ते केवळ काय करतं वस्तुरूप किंवा समोर दिसणाऱ्या गोष्टींचाच ते विचार करतं. म्हणजेच अमूर्त गोष्टीचा विचार करणं त्याला जमत नाही. बालक वस्तुरूप विचार करायला लागतं. म्हणजे समोर वस्तू दिसली तेवढाच विचार करल, वस्तू समोर नसली त्याचा विचार त्याला जमणार नाही. येते लक्षात. बालकाला संवेदनेचे ज्ञान होते आणि संकल्पना जी आहे ती या ठिकाणी निर्मिती सुरू होत असते. या ठिकाणी बघा काय सांगितलं की संवेदनेचे ज्ञान होते आणि संकल्पना निर्मिती सुरू होते. आलं लक्षात तुमच्या. चला पुढे बघा. आता ही जी क्रियापूर्व अवस्था आहे त्याच्या मर्यादा काय आहेत लक्षात ठेवा. या वयात बालकाला दोन गोष्टींची तुलना करणे जमते. आता या ठिकाणी मर्यादा आणि क्षमता एकत्रच देण्यात आलेल्या आहेत. तर ही क्षमता आहे दोन गोष्टींची तुलना करणे जमते. सूचक खेळणे, कल्पनेच्या आधारे चित्र रेखाटणे बालक या ठिकाणी शिकते. त्याच्यानंतर बघा विचारांच्या एकाच पैलूवर बालक लक्ष केंद्रित करते ज्यामुळे विकास मर्यादित असतो. ही या ठिकाणी काय आहे याची मर्यादा आहे. या अवस्थेत बालकात धारणा क्षमतेचा अभाव दिसतो. म्हणजेच काय लक्षात ठेवा की वस्तूचे स्थान किंवा आकार बदलल्यास तिचे मूळ गुणधर्म तेच राहतात हे बालकाला समजत नाही. म्हणजे तुम्हाला एक मी उदाहरण सांगितलं होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की एक उंच ग्लास आहे ना, छोटा ग्लास, म्हणजे त्याच्यामध्ये धारणा तेवढीच असते. त्याच्यामध्ये त्याचा आकार बदललेला असतो पण गुणधर्म बदललेत का नाही. त्याच्यामध्ये तेवढंच ते दूध बसत असतं. परंतु जो मोठा ग्लास आहे त्याच्यामध्येच काय असतं जास्त दूध आहे असं त्या मुलाला वाटत असतं है ना. बरोबर आहे की नाही. चला पुढे बघा. आता तिसरा आहे मूर्त क्रियात्मक अवस्था ज्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वय वर्ष 7 ते 12 वर्ष या ठिकाणी त्याचा कालावधी. आता याचे प्रमुख वैशिष्ट्य काही देण्यात आलेले आहेत बघा. मूर्त क्रियात्मक अवस्था याला कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज असं या ठिकाणी म्हटलं जातं. बघा आता याच्यामध्ये काय म्हणतंय की या अवस्थेत बालकाकडून मूर्त अमूर्त विचार केला जातो. या अवस्थेत मात्र मूर्त आणि अमूर्ताचा विचार या ठिकाणी सुरुवात होते. म्हणजे 7 ते 12 वर्षामध्ये बालकाची जी धारणा क्षमता असते ही धारणा क्षमता या ठिकाणी वाढते. लक्षात ठेवा या अवस्थेमध्ये जे तार्किक विचार मुलं करायला लागतात. मगाशी आपण पाहिलं की क्रियात्मक अवस्थेत सर्व ज्या काही मर्यादा आहेत त्या इथं मात्र त्या नाहीशा होतात. येते का लक्षात. मगाशी जे आपण मर्यादा पाहिल्या त्या या ठिकाणी नाहीशा होतात. बालकामध्ये तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित होते. आता बघा या ठिकाणी बालकाला कोणत्या गोष्टी जमतात तर वस्तूंचा क्रम लावणे, निष्कर्ष काढणे हे या अवस्थेमध्ये जमतं. वस्तूंचे आकारानुसार आणि रंगानुसार वर्गीकरण करणे, म्हणजे वर्गीकरण करायला या ठिकाणी लागतं. त्याला लहान मोठं सगळ्या गोष्टी समजायला लागतात. आता बघा या मूर्त क्रियात्मक अवस्थेच्या काही मर्यादा आहेत. त्याच्यामध्ये एखाद्या घटनेच्या उलट बाजूने विचार करण्याची क्षमता बालकामध्ये नसते असं या ठिकाणी त्याची मर्यादा आहे. येते लक्षात सर्वांच्या. बघा म्हणजे काय सांगायचं की विचार हा लॉजिकल असला तरी तो फक्त मूर्त म्हणजेच डोळ्यासमोर असणाऱ्या वस्तूंपुरता मर्यादित असतो. अमूर्त संकल्पना इथं त्याला काय होतं समजत नाहीत. म्हणजे त्याची उलट जे आहे ती बाजू त्याला इथं समजत नाही. येते लक्षात. चला पुढे बघा. वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था चौथी अवस्था आहे आणि याचा कालावधी जो आहे तो आहे वय 12 वर्ष ते 15 वर्ष. आता याचे वैशिष्ट्य काय दिलेत. या अवस्थेला औपचारिक क्रियात्मक अवस्था असेही म्हटले जाते. लक्षात ठेवायचं सर्वांनी. ही बौद्धिक विकासाची जी आहे ती सर्वोच्च अवस्था असते. प्रश्न सरळ विचारला जातो की खालीलपैकी कोणती अवस्था बौद्धिक विकासाची सर्वोच्च अवस्था मानली जाते.
हेच सर्वांनी समजून घ्यायचं आहे की याच्यामध्ये प्रश्न कसे फॉर्म होतात, है ना. मग हा प्रश्न आपल्याला तिथं समजून आला ते उत्तर द्यायला काही अवघड नाही. बघा आता या ठिकाणी विचारांची प्रगती दिलेली आहे. या काळात बालक अमूर्त, प्रतिकात्मक, अनुमानात्मक विचार करू लागते. बघा इथं फॉर्म कसा होतो प्रश्न, इथे असं सांगितलं जातं की खालीलपैकी कोणत्या काळात बालक अमूर्त, प्रतिकात्मक, अनुमानात्मक विचार करू लागते. तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे आणि त्याचं उत्तर आहे वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. येतं लक्षात, किंवा औपचारिक क्रियात्मक अवस्था असंही त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी बघा खाली काय सांगितलं की बालकाला उलट दिशेने विचार करणे जमते. आता बघा इथं तुम्हाला प्रश्न कसा फॉर्म होतो ते मी तुम्हाला सांगतो. याच्या अगोदर आपल्याला काय सांगितलं होतं की कोणत्या अवस्थेत, मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये काय सांगितलं होतं, उलट दिशेने विचार करणे जमत नाही. आणि वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेमध्ये काय म्हणलंय, उलट दिशेने विचार करणे जमते. तर मग दोन वाक्य दिलेले असतात. पहिलं वाक्य दिलेलं असतं की मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये उलट दिशेने विचार करणे जमते आणि वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेमध्ये उलट दिशेने विचार करणे बालकाला जमत नाही. तर वरील जे काही वाक्य आहेत त्याच्या संदर्भात खालील पर्याय पाहून तुम्ही उत्तर द्या. ए बरोबर, बी चूक, बी बरोबर, ए चूक, ए आणि बी दोन्ही बरोबर, ए आणि बी दोन्ही चूक. अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला ते फॉर्म करून देतात. मग काय असतं, करणे जमते आणि करणे जमत नाही या दोनच गोष्टी आहेत, आहे ना. इथं सरळ मी तुम्हाला उलट करून सांगितलं होतं कारण दोन्ही या ठिकाणी मी चुकीचे सांगितलेत, बरोबर आहे की नाही. आणि असाच प्रश्न तुम्हाला तिथं फॉर्म करून दिला जातो किंवा याच्यामध्ये आणखीन काठिण्य पातळी त्यांनी वाढवलेली असते. येते लक्षात. बघा मग वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था जी आहे त्याच्यामध्ये काय होतं, मग उलट दिशेने विचार करणे जमते आणि मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये उलट दिशेने बालकाला विचार करणे जमत नाही. समजलं सर्वांना. बघा पुढे काय सांगते, समस्या सोडवण्यासाठी वास्तविक परिस्थिती लक्षात घेतली जाते. जी काही सद्यस्थिती आहे ती सद्यस्थिती पाहून समस्या सोडवण्यासाठी काय केलं जातं, ते त्याचं म्हणजे ती व्यवस्थित पाहून समस्या सोडवली जाते. पुढे बघा, सामान्यीकरण करणे, निष्कर्ष प्रस्थापित करणे या बाबी बालकाला या अवस्थेमध्ये जमतात. समजलं सर्वांना. बघा प्रश्न विचारायचा झाल्यावर या दोन अवस्थांना एकत्र करून किंवा चारही अवस्थांना ते काय करतं, एकत्र करतं आणि मग विचारतं, असंही होऊ शकतं. इथं लक्षात ठेवायचंय, जी काही औपचारिक क्रियात्मक अवस्था आहे म्हणजेच वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था आहे याच्यामध्ये सामान्यीकरण करणे आणि निष्कर्ष प्रस्थापित करणे या बाबी बालकाला या अवस्थेमध्ये जमत असतात. सर्वांनी लक्षात ठेवायचं. आलं लक्षात सर्वांच्या. चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हे जर विश्लेषण समजत असेल, कॉन्सेप्ट क्लिअर होत असेल तर सर्वांनी एकदा कमेंट करून मला नक्कीच सांगायचं आहे. चला पुढे पाहू आपण. या ठिकाणी बघा पियाजेच्या ही जी काही उपपत्ती होती आणि ज्या काही अवस्था होत्या, तर याच्याबद्दल आपल्याला काय करायचंय, त्याचं शैक्षणिक महत्व काय आहे ते या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मी चौथी अवस्था सांगितली होती. आता याच्यामध्ये शैक्षणिक महत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा परीक्षेमध्ये अशा जे काही शैक्षणिक महत्व असतं याच्यावर तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न विचारला जातो. येतंय का लक्षात. बघा तर मग उपयोजनात्मक प्रश्न कसा विचारला जातो, पियाजेच्या सिद्धांतानुसार शिक्षकाने वर्गात काय करावे. तर मग पर्याय दिलेले असतात, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, पुन्हा रेडीमेड ज्ञान न देणे, वयानुसार अभ्यासक्रम ठरवावा, या सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या असतात. येत्या लक्षात. पुढे सांगितलं असतं की म्हणजे 7 वर्षाच्या मुलाला अमूर्त संकल्पना शिकवू नयेत, बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात. हे जे आहे शैक्षणिक महत्व असतं त्याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न बऱ्यापैकी विचारलेले असतात. आता लक्षात ठेवा शैक्षणिक महत्व काय आहे. शिक्षकांसाठी मार्गदर्शक, शिक्षकांनी बालकांच्या विकासाच्या ज्या अवस्था आहेत व त्यांचे बौद्धिक विकास लक्षात घेऊन अध्यापन केलं पाहिजे. बरोबर आहे अगदी. बघा बालकांच्या ज्या काही विकासाच्या अवस्था आहेत, बालकांचा जो काही त्यांच्या मानसिक स्थिती आहे, त्यांची कॅपेबिलिटी आहे, ती आपण या ठिकाणी समजून घेऊन जर आपण शिक्षण दिलं, अध्यापन केलं तर काय होतं
ते अत्यंत प्रभावी होतं. बालकाला बघा आता इथं शालेय वातावरणामध्ये काय सांगितलं की बालकांच्या विकासाला अनुरूप असेल असेच शालेय वातावरण व सहशालेय उपक्रम असावेत. बघा बालकाला आपण ज्या वेळेस खेळाच्या माध्यमातून किंवा त्याला आवडणारं शालेय वातावरण दिलं तर काय होतं, तो त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये व्यवस्थित स्वतःला तिथं काय म्हणतो त्याला शिक्षण घेण्यासाठी त्याला ते वातावरण पोषक वाटतं. त्याच्यामुळं आपल्याला त्याला जसं पाहिजे त्या प्रकारचं आणि त्याच्या मानसिक वयाला अनुसरून वातावरण आपल्याला तिथं असणं गरजेचं आहे. आता परिपक्वतेचा विचार म्हणजे काय बघा, या ठिकाणी परिपक्वतेच्या विचारात काय सांगितलं की बालकांची शारीरिक आणि मानसिक जी काही परिपक्वता आहे ती लक्षात घेऊन त्यास अनुरूप विविध कौशल्य शिकवावीत. कृतीयुक्त शिक्षणामध्ये आता बघा काय सांगितलं की बालकाला विविध वस्तू हाताळण्याची संधी देऊन कृतीयुक्त शिक्षणाचा अनुभव या ठिकाणी याच्यामध्ये द्यायचा आहे. आलं लक्षात तुमच्या सर्वांच्या आहे की शैक्षणिक महत्व काय आहे. बघा आता पुढे संकल्पना स्पष्टता याच्यामध्ये काय सांगितलं की बालकांचे संकल्पनात्मक ज्ञान वाढवण्यासाठी विविध संकल्पना, विविध उदाहरणे आणि अनुभवांद्वारे समजावून त्यांना त्या संकल्पना सांगायला पाहिजेत. आता निरीक्षण क्षमता म्हणजे बघा विद्यार्थ्यांची विचार जी पद्धती आहे ती निरीक्षणाच्या आधारे जाणून घ्यावी आणि त्यानुसार काय करायचं आहे, योग्य अध्ययन अनुभव आपल्याला द्यायचे आहेत. पुढे बघा समवयस्कांचे जे महत्व आहे त्याच्यामध्ये बालकाला समवयस्क मित्रांशी आंतरक्रिया साधण्यास प्रोत्साहित करावे. पियर इंटरॅक्शन म्हणजे जे काही त्याचे सोबती आहेत त्यांच्याकडून बालक बऱ्याच गोष्टी शिकत असतं. त्याच्यामुळं समवयस्क मित्रांशी आंतरक्रिया होणं गरजेचं असतं. चला पुढे बघा शंका निरसन, बालकांच्या मनात येणाऱ्या शंकांचे व प्रश्नांचे वेळोवेळी निरसन करावे आणि निरसन करणे जे आहे ते या जे काही जीन पियाजे यांनी जो सिद्धांत मांडला त्याच्यामुळं शिक्षकाला समजणे सोपे जाते. सर्वांना लक्षात आला असेल. चला पुढे बघू थोडक्यात काय निष्कर्ष काढायचा. तर जीन पियाजे आहेत त्यांची जी उपपत्ती आहे ती शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक गरजा समजून घेण्यास अत्यंत मदत करत असते. आणि काय होतं की मानसिक आणि बौद्धिक गरजा समजून घेतल्या तर त्याप्रमाणे शिक्षकाला तिथं जे काही अध्यापन कार्य आहे ते करायला त्या ठिकाणी मदत होत असते. पुढे पाहू आपण या ठिकाणी आता मित्रांनो या ठिकाणी हा जो टॉपिक आहे इथेच संपलेला आहे. तुम्हाला आणखीन कुठला टॉपिक अवघड जातो आणि हा टॉपिक समजला का ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, किंवा आणखीनही काही याच्याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारा. त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी मी कॉमेंटमध्ये त्याचं उत्तर नक्की देईल. चला थांबू असंच आणि सांगायला विसरू नका की तुम्हाला पुढचा कुठला टॉपिक हवा आहे ज्याच्यावर मी व्हिडिओ आणला पाहिजे. चला थांबू या ठिकाणी, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.